हॅलो मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत. ब्लाऊज आहे कॉटनचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे. हाईट ऑफ ब्लाऊजची हाईट जी आहे 15 इंच तयार ठेवायचं आहे. अधिक 1 इंच आपल्याला मार्जिन घेऊन 16 इंचावरती ब्लाऊजचं हाईट घ्यायचं आहे. चेस्ट आहे 40 डिवायडेड बाय 4 10 येते. 10 अधिक 2 इंच मार्जिन 12 इंचाचं माप टाकून घ्यायचं आहे. शोल्डर आहे 12, 6 इंचावरती आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. नेक विड्थ म्हणजे जो गळा रुंदी आहे 3 इंच आहे आणि मुंडा आहे 6 इंच आणि पाठीमागचा गळा 3.5 इंच आहे. स्लीवची उंची आहे 12 इंच आणि स्लीवचा जो घेर आहे तो 6 इंच आहे. चला तर मग आपण आता कटिंग करून घेऊयात. इथे आपण पेपर कटिंग करून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला दाखवते माप कसे टाकलेले आहेत ते. उंची घेतलेली आहे 16 इंच आणि जो शोल्डर आहे हे बघा इथे 6 इंचावरती आपण शोल्डर घेतलेला आहे आणि इथून ते इथं पाव इंच उतार घेतलेला आहे आपण. पाव म्हणजे एक इतकाच, हा जो 1 ते हा एवढा 2 लाईनच घ्यायचं आहे. म्हणजे इथून 2 लाईन. मग आता इथे नाही आहे, दिसत नाही आहे, त्या कारणाने आपण इथून 1 ते 2 लाईन असं घेतलेलं आहे. आणि टोटल जी मुंडा खोली आहे आपली ती 6 इंच घेतलेली आहे. ओके, ही मुंडा खोली 6 इंच आणि चेस्ट जे आहे 10 इंच अधिक 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. हे बघा 2 इंच मार्जिन. त्याच पद्धतीने आपण वेस्ट देखील इथे किती घेतलेलं आहे 9.5 घेतलेला आहे आणि अधिक 2 इंच आपलं मार्जिन घेतलेला आहे. हा झाला बॅकचा भाग आणि गळ्याची जी उंची आहे ती 3 इंच घेतलेली आहे. पाठीमागचा गळा 3 इंच घेतलेला आहे.